वासनानंदात ब्रह्मानंदात पितरम व्यक्ती योगी निजानंदम मूढस्यत्र कागती. मला लागले नंदेव वासनानंदात ब्रह्मानंदात पितरम व्यक्ती योगी, या आनंदाला जो जाणणारा योगी असतो निजानंदम मूढस्यत्र कागती. जो अधिकारी आहे तो या आनंद झाले, अनधिकारी त्याची गती. मानवोयम होयंसम इथे प्रेमात्मनिक्षते अशी सर्वस्व दृष्टी ते प्रत्यक्षात्मनी. मी कायमचा असावा, माझं अस्तित्व कायमचं असावं, नष्ट होऊ नये असल्या प्रकारे जे प्रेम परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी दिसते त्यालाच प्रीती असं म्हणतात, प्रेम असं म्हणतात. आपल्याला आपण असावं असं वाटते का नसावं असं? कोणत्याही माणसाला मरावं वाटते का? एखादा माणूस म्हणतो ना माझी चिठ्ठी कुठे हरवलेली आहे आणि मला का मरण येत नाही, या मला तो मला वाचा. देवदत्तस्तु सिंहोयम गौणमित्तय भेदस्य भासमानत्वात. वक्षधारणेतला गौणात्मा कोणाला म्हणतात? देवदत्त बाप म्हणतो आमचा मुलगा म्हणजे सिंह आहे, मग त्याला काय शक्ती आहे का? त्याला कोणता आत्मा म्हणायचा? भेद ज्याला दिसतो त्याच्यात गौण आत्मा. भेदोस्ते पंचकोशेषु साक्षीनोनत्व अध्यात्म ज्ञान इत्यात्मा स्थानवेव. खांबावरती आणखी मनुष्याचा आणखी आरोप होत असतो, त्याच्यामध्ये आहे का म्हणजे आरोपी होत असतो, त्याला कोणता आत्मा म्हणतो? मिथ्यात्मा असं म्हणत असतात. नभाती भेद नाप्यस्ती, ज्याच्यामध्ये भेद नाही असणंही शक्य नाही असा सर्वांतरस्यात सर्वांच्या हृदयामध्ये असलेला आत्मा त्याला कोणता म्हणतात? गौण आत्मा, मिथ्यात्मा आणि मुख्य आत्मा असं म्हणतात. साध व्याघ्र सम्मुखोद्देश उपेक्षस्तु यथा लालनाद अनुकूलस्थिती शोषतान. एकच वस्तू कशी आणखी गौण होत असते, कधी मिथ्या होत असते. समोरून येणारा आणि वाघ असेल तर तो कसा देशाला कारणीभूत होतो. उपेक्षास्तु, उपेक्षा नाही का, आपण ज्याची उपेक्षा करतो त्याला लालनात अनुकूल असते शेषताम, तेच मुख्य होतं. जर त्याचं आपण लालन केलं तर एकच वस्तू देश मुख्य आणि असं नाही. तेव्हा दोष कसे असतात त्याच्याकरता आणि हे 2-3 दृष्टांत दिले. गुरुने सांगितलं म्हणलं तू ज्याच्यावरती प्रेम करतो ते तुला काय करील? रडवेल. दोघांनाही ऐकलं, एकाला शाप आहे आणि एकाला काय आशीर्वाद. तेव्हा शाप कोणाला आहे आणि आशीर्वाद कोणाला आहे? मुलाच्या बाबतीत लग्न झालेलं आहे पण काय नाही, अरभ्यमान असतो ना, सारखा आई वडिलाच्या चित्तामध्ये काय असते मग क्लेश असतो. शेषताम बरं, अरभ्यमानच असतो पितरौ क्लेशे चिरम लब्धोपी गर्भपातेन प्रसविण्याचे बाधते. बरं आलाही सध्या उदरामध्ये आणखी गर्भ आला म्हणलं ते बाईचे सरळ निघाला तर बरं आहे, नाही तर मूल पाहिजे असेल तर बाई जाते, बाई पाहिजे असेल तर येताची कर्म जाड तुझी मान. बरं तिथं आंधळ येते का, मुख येते का, पांगळ येते, काही काही ठिकाणी आहे ना अंधेच पोरं जगत. काही ठिकाणी किती वर्ष झाली तरी काय होत नाही, मुखच जन्मत नाही. हे सगळ्या अडचणी त्याच्यातल्या दाखवतं. पुढे यादस्य ग्रहरोगाने कुमारस्य मूर्खता. ते लहान पोर शहाणं झालं पाहिजे का मूर्ख राहिलं पाहिजे? उपनेत्य अतिवेद्यत्व म्हणून असे पंडित आहे, त्याचा उपनयन संस्कार झाला पाहिजे. अनुद्वाहास्य पंडित आहे म्हणजे त्याचा पुढे विवाह झाला पाहिजे. सहजासहजी विवाह होत असतो का विवाहाला योग्य असावा लागतो. आंधळ्यात यजमानाला कुठं चांगली बाई वरत असते का? विचित्र प्रकार आहे.
कीर्तनात सांगायचं नाही बरं का. आता काल विचित्रावर म्हटलं मनात ठेवायचं, ज्याला डायबिटीज आहे ना, हा पोरगा किती चांगला असू दे, आजची मुलगी त्याला काय करत नाही, श्रीमंत असो का. इथपर्यंत आजचा काल आहे. तुम्हाला काय कोणी सांगितलं गेला काय आहे, पोरगी काय करत नाही. ब्रह्मानंदाचा संपला. जीवनाचे परद्वार आले, दारिद्र्यांचे बरं आहे बरं, मूल जन्माला आला आणि परद्वाराच्या ठिकाणी जर असेल तर ऐकाय असं सगळे विचित्र प्रकारे बलात्काराचे तरुण लोकांवर मोठा दोष आहे बघा. कोणता आहे, ज्याच्याशी परद्वार केल्यानंतर त्या बाईचं जीवन सगळं उद्ध्वस्त होत असते. काय होत आहे म्हणून त्याला कडक शिक्षा ठेवलेली आहे सरकारने. काय केलेलं आहे, नाही तर सगळी कीर्ती जाते ना, घराण्याची कीर्ती जाते, यात काय मोठा, पण गावाची साधी काय. पितृ दुःखस्य दारिद्र्यांच्या कुटुंबीना. बरं लग्न झालेलं आहे, काय मुलं याच्यावर बाबा बाबा काय म्हटलं पैसे द्या, म्हटलं बाप म्हणत असतो पाकिट आहे पण पैसे आहे. सुखाने जगण्याकरता काय असावं लागते, दारिद्र्यासारखं काय नाही. आपला भारत देश आहे ना अजून धनिक फार कमी आहे, आणि सगळे काय, आणि त्याच्यात शेतकरी वर्ग फार, नोकरी वर्ग काय, महिना जरी गेला तरी त्याला काय मिळतं आहे काय, 50,000 60,000 लाख रुपये. आणि शेतकऱ्याला सारी मेहनत करून 12 महिन्यांनी एकदा पीक घेते किती, आणि ते भावाला तर बरं आहे. नाही तर ते गरिबीचा कुटुंबीना. आणि त्याच्यात जर भलत्या वेळेला आणखी त्याच्यातलं कोणी जर वारलं तर दुःखाला काय नाही आहे ना. लहान मुलं असतील त्याचे आई वारते, त्या मुलाचं संगोपन कोणाला करावं लागत असतं. कधी कधी कुटुंबामधला कर्ता पुरुष नाहीचा होतो कोण, सगळ्या परिवाराच्या हालाला काय नसते, ते सगळं संसारातलं. म्हणून विवेच्य पुत्रादो प्रीतीन त्यक्ता निजातपरी. म्हणून अनात्म पदार्थावरती असलेली प्रीती काढावी निजातमध्ये, आणि निश्चित परमाम प्रीती इक्षते. म्हणून इकडचं प्रेम काढायचं आणि देवावर. नावडे जनधन विषय तो त्यांचा, नावडे जनधन, कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे काही नाही, दोष नाही. म्हणून तुम्ही म्हणाल मग नावडे जनधन माता पिता हाकलून द्यायच्या घराला, त्याचा अर्थच आहे आहे ना, त्यांच्यावर प्रेम असावं, पण खऱ्या प्रेमाचा विषय कोण असावा, परमात्माचा. नाही तर नावडे जनधन, नोटाचा पुडका काढायचा, नागपिटीची काढी लावायची, त्याचा उपयोग करून. कारण वाक्य आहे ना, स्वतःच्या मातृदेव भाव पितृदेव आहे काय, त्याचा अर्थ असा आहे. बरं प्रेम असू नाही, पण जेवढं परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रेम पाहिजे तेवढ्या प्रेमाचे विषय असू नाही. कारण ते साधन आहे काय ते, आणि परमात्मा काय साधनावरती जे प्रेम आहे ते साध्य करता आहे.
आपण अन्नावर प्रेम करतो का? भूक जाते. विविध पुत्रादो प्रीतीम त्यक्तो निज आत्मनी निश्चित प्रीती परमात्माचा विषय जो त्यांचा झाला. चिंतिनी फलामत्यंतम लवणे नाही तम यदा तदामलस्य तिरस्वाद ईशदामलम दता चिंतिनी फलम लवणे ना. म्हणून परमात्मा सद्रूप चिद्रूप आणि आनंद स्वरूप आहे. मग सच्चित आणि काय होत असते? हे येत असते. चिची अभिव्यक्ती आहे, होत नाही. त्याला काय कारण आहे? ते एक दृष्टांत देऊन इथं सांगतात. समजा चिंचेचं फळ असते, असं जर आपण तोडून चिंचेचं फळ जर खाल्लं तर तोंडाला असं जमते, इतकं आंबट असते, काय विचारू नका. माझा त्याचा आंबटपणा घालवायचा असेल तर मग मीठ काय करायचं, त्याला लावायचं बघा. मग त्याचा ते आम्लपणा काय करते, कमी पडत आहे. त्याचा आत्मा सद्रूप चिद्रूप आनंद स्वरूप आहे. मग तो आपल्या अनुभवाला काय येत नाही, त्याला काय मलविक्षेप नावाचा. त्याच्यामुळे जो आहे त्या प्रमाणामध्ये आपल्याला अनुभवाला येत. थोडे काही जास्त नाही, एवढ्याच आहे. आणखी पुन्हा बरं, किती वाजले? किती परीक्षा कधी आहे तुमची? बरं, एक आणखी घेऊन टाका. उद्या पाठ घ्यायचा का? परवा आहे ना. मग दोन उद्या घेऊन, नाही 13वा घेऊन टाक. 11वा झाला, 12वा 13वा उद्या घेऊन टाका. अच्छा, तेवढीच विश्रांती. उद्या 13वा घेऊन टाका.